आज अनेक क्षेत्रामध्ये महिला प्रगतीपथावर असलेल्या आपल्याला दिसतात. पण तरीही वंचित उपेक्षित समाजातील महिला, प्रामुख्याने ग्रामीण भाग, शहरातील सेवावस्त्या आणि दऱ्याखोऱ्यात राहणाऱ्या महिला आजही या सगळ्या प्रगतीपासून कोसो दूर आहेत. या सगळ्या परिस्थितीचं अवलोकन केल्यानंतर साधारणपणे 35 वर्षापासून सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळ, डॉक्टर हेडगेवार रुग्णालय महिला सक्षमीकरण हा विषय घेऊन कार्यरत आहे. अगदी सुरुवातीला केवळ साक्षरतेच्या माध्यमातून सुरू झालेलं काम नंतर बचत गटाच्या माध्यमातून सकारात्मक संघटन उभं करण्यामध्ये यशस्वी ठरलं आणि ह्याच आधारावरती 2015 साली पहिल्यांदा महिला सक्षमीकरण विभाग हा प्रोजेक्ट स्वरूपामध्ये आपण आणला. त्याच्यानंतर काही वर्षानंतर म्हणजेच 2018 प्रियांका बेहरा यांच्या साह्याने, वैयक्तिक साह्याने हा प्रकल्प 2 वर्ष चालला आणि 2020 RSB ग्रुप यांच्या माध्यमातून, प्रायोजकताच्या माध्यमातून आज महिला सक्षमीकरण विभाग कार्यरत आहे. या सगळ्या परिस्थितीमध्ये महिलांची जी परिस्थिती होती ती खूप हलाखीची होती. याच्यामध्ये शिक्षणाचा अभाव होता, निरक्षरता होती, अंधश्रद्धा होती, नाकारलेले जीवन होतं, व्यसनी नवरा होता, मारहाण होती आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये तिचं जीवन चाललं होतं. पण याही परिस्थितीमध्ये तिला मात्र हे सगळं झुगारून देऊन उत्तम सकारात्मक जीवन जगण्याची ओढ होती. त्याच्यासाठी तिची कष्ट आणि अपार मेहनत करण्याची तयारी होती आणि हाच विषय लक्षात घेऊन आपण महिला सक्षमीकरण विभागामध्ये काम करत आहोत. गेल्या साधारणपणे 2018 आपण ह्या विषयामध्ये महिलांचे हक्क, महिलांचं मानसिक आरोग्य, स्थानिक नेतृत्व विकास, साक्षरता, त्याचसोबतच नवदाम्पत्य समुपदेशन अशा विविध माध्यमातून संस्था यामध्ये काम करत आहे. 10,000 महिलांपर्यंत संस्था कार्यरत आहे. 5 क्लस्टरमध्ये हे काम चालतं. खरं तर महिलांचे हक्क हे तिच्यासाठी निर्माण झालेले असे असताना सुद्धा पण तिला त्या कायद्यांची पूर्ण ओळख नाही आहे. म्हणून महिला हक्क याच्या अंतर्गत सक्षमा समितीच्या माध्यमातून बोली भाषेमध्ये कायदा समजून देण्याचं काम संस्थेच्या अंतर्गत केलं जातं. तसंच महिलांचे जे हिंसाचार आहेत, ह्या हिंसाचारासंदर्भात जनजागरण करणं, त्यांना त्यांच्या जो अन्याय होतोय, अत्याचार होतोय त्याच्या संदर्भात जागृत करणं आणि तिला न्याय मिळवून देण्यासाठी अधिवक्ता परिषदेच्या माध्यमातून न्याय केंद्र चालवणं, अशा पद्धतीनं संस्था विविध विषयामध्ये महिलांच्या काम करत आहे. अतिशय उत्तम असा प्रतिसाद महिलांचा या कामामध्ये मिळतो आहे. खूप साऱ्या महिलांचं जीवन ह्याच्यातून चांगल्या पद्धतीनं पुढं येताना दिसत आहे. जवळपास 1,000 महिला शैक्षणिक प्रवाहामध्ये आलेल्या आहेत. याच प्रकल्पाच्या अंतर्गत ॲनिमियासारखा प्रोजेक्ट आपण चालवत होतो. त्याच्या अंतर्गतच स्वतंत्र प्रोजेक्टची निर्मिती झालेली आहे आणि जवळपास 8,000 महिलांचं स्क्रीनिंग होऊन त्याच्यामधून ॲनिमियामुक्त महिला झालेल्या आपल्याला दिसतात. अशा विविध माध्यमातून RSB ग्रुपनी जे सहकार्य केलेलं आहे त्याच्या अंतर्गत महिला सक्षमीकरण विभाग कार्यरत आहे. त्याबद्दल RSB ग्रुपचे मनापासून धन्यवाद देते आणि असेच सहकार्य पुढेही लाभावे अशी इच्छा व्यक्त करते. धन्यवाद.